हे बघा आमच्या घरी बनतात गरम गरम डोसे. इकडे मम्मी कांदा कापते. आता उत्तप्पा बनवायला सुरुवात झालेली आहे. आपला भाई आता आंघोळ करायला चाललेला आहे. आता आलोय जस्ट गुरांच्या इथे. सकाळी गेलेल ना तू शाळेत. गाईज आम्ही आता चाललोय औंधला. तर गाईज आता आलोय जस्ट स्टँडवर. आता आलोय औंध मध्ये. वहिनीला खायचंय बुड्डी कामा. इथे फिश घ्यायची चाललेली आहे. पाहू शकता खूप गर्दी आहे. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आत्ता वाजलेत 12ला 10 मिनिटं कमी आहेत आणि आत्ता मला करायचा नाश्ता. तर आज आमच्या घरी बनवलेत डोसे. सो तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा आमच्या घरी बनतात गरम गरम डोसे. इथे पीठ आहे, इथे कांदा आहे आणि डोशाची चटणी. हे पाहू शकता आता बनवते डोसा मेकिंग. हे उत्तप्पा बनवायला. हे पाहू शकता तुम्ही. आणि आता उत्तप्पा पण आम्ही खाणार आहे. आपला भाई बाहेर बसलेला होता. आत्ता जस्ट उठला मी आलो म्हणून. सो पाहू शकता आता मोबाईलमध्ये सकाळपासून तो बिझी होता. आत्ता जस्ट त्याचा मूड झाला मोबाईल ठेवायचा, तर तो आता मोबाईल ठेवतोय. भाई तू नाश्ता केलास की नाही? हो केला. काय खाल्लं? डोसे. डोसे खाल्ले? पोट भरून खाल्ले? हो. ओके. हे पाहू शकता म्याऊ. आज गेलो नाही गाईच कामाला, कारण की आज थोडंसंच काम होतं त्याच्यामुळे नाही गेलो. सो आता घरी आहे. तर आज स्पेशल डोसा बनवला, तो आता खायचा. आणि गाईच आजचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. ऊन आहे खूप आणि इथे मम्मीने सोयाबीन वाळत टाकलेलं आहे. ते आता पूर्ण पसरायचं आहे. आणि आपली एकच बाईक इथे आहे, कारण की पप्पा आणि काका गेले थोडे बाहेर. तर चला आता खाऊया डोसा. काहीच आपला भाई आता आंघोळ करायला चाललेला आहे. चांगले आंघोळ कर, अजून गोरा हो भावा. ठीक आहे. हां आता उत्तप्पा बनवायला सुरुवात झालेली आहे. उत्तप्पा बनवायला चालू केलेलं आहे. आता मावशीने बनवलेला आहे उत्तप्पा. सो आता उत्तप्पा खाऊया. हे पाहू शकता आपल्या भावासोबत गुरांकडे. पप्पा बाहेर गेले, त्यांना पाणी पाजायचं आहे. सो पाहू शकता आपल्या भावासोबत चाललोय. तुला कुठे खेळायला जायचं का? नाही. मंग्यासोबत? मंग्या शाळेत गेला? चल ठीक आहे. हेच आत्ता आलोय जस्ट गुरांच्या इथे. सो हे बघू शकता तुम्ही. 2 बसलेले आहेत आणि एक उभे आहे इकडे. सो गाईज आज गुरांना पाणी पाजून रिटर्न आणणार आहे इथेच बांधायला, कारण की शेतामध्ये गवत नाही आहे चरायला त्यांना, त्याच्यामुळे. सो आता जातो पाणी पाजायला. आणि पप्पांनी सकाळी ऊस घेऊन आलेत, म्हणजे ऊसाचं वाडं, तर ते टाकायचं आज. सो चला, पप्पा बाहेर गेलेत, आज गुरं खालीच बांधणार आहे. सो चला जाऊ. आता गुरांना पाणी पाजून आणलेलं आहे. हे पाहू शकता इथे बांधलेले आहेत. पूर्ण त्यांच्या इथली साफसफाई केलेली आहे. हिला इथे बांधली, ती गाईस तिकडे होती. आता गोट्यामध्ये जाऊन त्यांना खायला टाकूया, वाडं टाकायचं. सो आता आलो इथे, पाहू शकता. सो आता पप्पांनी गाईज पाहू शकता किती खायला आणून ठेवलं गुरांना. हे वाडं आहे गाईज, ऊसाच्या वरती असतं ते पानं, त्याला वाडं बोलतात. आणि हे पाहू शकता इथे एवढं पूर्ण असं भरलेलं आहे गाईज. हे वाडं टाकू गुरांना, एक पेंडी ठिकाणला. तो पाहू शकता ते बघतायत बघ गुरांना टाकू. हे टाकूया हिला गाईज. पाहू शकता. थोडं आपल्या तांबडीला टाकूया, कारण की गाईज हे नाश करताना त्यामुळे थोडं टाकावं लागतं. थोडं आपल्या चिमीला टाकूया. चिमी आहे गाईचं नाव, चिमी. काय चालू आता जस्ट गुरांना खायला टाकायला. हे पाहू शकता 12 वाजता खायला टाकलेलं. 12 वाजता खायला टाकलेलं, आता त्यांनी पूर्ण संपवलेलं आहे. आता टाकूया खायला यांना. आम्हाला जायचं आहे थोडं बाहेर औंधला, असंच फिरायला. आम्ही जाणार होतो रहमतपूरला काहीच, बट पप्पा गाडी घेऊन गेले ना, तर दुसरी गाडी आहे SS, बट तिला पकडलं, तर त्याच्यामुळे मी रहमतपूरला नाही गेलो. सो आता आलो गुरांना खायला टाकायला. खायला टाकूया, नंतर जायचं आहे औंधाला असंच फिरायला. सो चला. सकाळी गेलेल ना तू शाळेत?
नाही गेला शाळेत? मग आपला भाऊ तुझी वाट बघत होता आणि तू शाळेत नाही गेला, त्याला सांगायचं तरी भावा. कुठे गेलेला मग सकाळपासून? कुठे गेलेला सकाळपासून? आणलं का जळण? कासरा रशी दिसला ना आता. घराची इथनं चालू आम्ही. काहीच आम्ही आता चाललोय औंधला. हे पाहू शकता आमची हिरोईन बोगी. इकडे बबडी, गौरव आणि मावशी आणि मम्मी. तर काय आता आम्ही चाललेलो आहे. आता हे जात आहेत एसटी ने, नाहीतर वडाप असेल त्याने जातील. आणि मी आता बाईक घेऊन येणार आहे. पप्पा आलेत जवळ त्यांच्या बाईकवर, म्हणजे ते आल्यावर मी बाईक घेऊन येणार आहे. सो चला हे चाललेत पुढे. चलो बाय बाय. चलो आता हूँ मैं, बाइक लेके आता हूँ. चलो बाय बाय. हाँ हाँ चलो बाय. गाइज आत्ता जस्ट मी चाललोय स्टँडवर. पप्पा पण येत आहेत बाहेर गेलेले. सो आम्ही सगळे आता चाललोय औंधला. बाजार आहे ना आज, बाजार करायला. सो आता मी घर वगैरे लॉक केलं. हे चावी हातामध्ये, हे पाहू शकता. हे पाहू शकता घर वगैरे लॉक केलं. सो आता जाऊया आपली बाईक घेऊन. SS जी इथे लावलेली आहे. सो चला आता ही बाईक घेऊन जाऊ. डायरेक्ट भेटू स्टँडवर. तर गाईज आता आलोय जस्ट स्टँडवर. पण आता इकडे STच नाही आली. हे पाहू शकता सगळे इथे वेट करतोय. कधी ST येईल काय माहिती. मम्मी पण इकडे पाहू शकता. सो आता आम्हाला जायचं औंधला. ट्रिपल सीट गेलो तर पुढे पोलीसवाले आहेत, ट्रॅफिकवाले. पकडले तर फाईन मारतील. सो आता आलेली आहे गाईज इको. सो आता इको मधून चालले. पप्पा गेले पाहू शकता. आणि आता आम्ही पण चाललोय. आणि बाकीचे मम्मी वगैरे त्या व्हॅन मध्ये गेले. सो चला आम्ही दोघे, गौरव आणि मी, हे पाहू शकता. तर चला गाईज भेटूया तुम्हाला डायरेक्ट औंधमध्ये. आणि काय विषय काय आहे, खूप वाईट वाटतंय. वाईट का वाटतंय, कारण की गाईज आमच्याकडे पहिले होती 4 व्हीलर इर्टिगा. बट सीन काय झाला गाईज, की आम्ही विकली. गाईज ती इर्टिगा असती ना, आता आम्ही सगळे एका म्हणजे कारमध्ये गेलो असतो. पण आता विषय काय गाईज, आता चाललो आम्ही. सो आता चलूया गाईज. येतील दिवस गाईज चांगले. ते दिवस आल्यावर गाईज आम्ही घेऊ. पण विषय काय आहे, चांगले दिवस येतील गाईज. आता कष्ट करतोय गाईज, ब्लॉगिंग करतोय, मेहनत करतोय. काही चांगले दिवस लवकरच येतील. तेव्हा डायरेक्ट आम्ही इर्टिगा घेऊ. इर्टिगा नाही गाईज, फॉर्च्युनर घेऊ. तुमचा सपोर्ट असेल तर. आता आलोय औंधमध्ये. हे पाहू शकता सगळी मंडळी, पब्लिक आपली. आणि मम्मी पण आलेली आहे. खूप लांबून आलेले आहेत पाहू शकता चालत. चला आता करूया बाजार. पप्पा राहिलेत पाठीमागे. सो चला. त्या बहिणीला खायचंय बुड्डी कामाल. बघू शकता इथे आम्ही थांबलोय आणि इथे चालू आहे. हे तुला पाहिजे काय? तुला पाहिजे काय? आणि इकडे वडापाव खातात गाईज बघू शकता. गाईज पाहू शकता इथे एवढा मोठा आहे बुड्डी का माल. तर खायचं चालू आहे. आता जस्ट मंचुरियन खाल्लेलं आहे आम्ही. सो तुम्ही पाहू शकता इकडून जो बाजार स्टार्ट होतो. सो खूप मोठा बाजार आहे गाईज, हे पाहू शकता. सो तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. इथे फिश घ्यायची चाललेली आहे. सो आता घेऊया. चाललंय इथे. इथे आम्ही सगळं वेट करतोय यहाँ पे. मी पाहू शकता आता घेतोय पॉपकॉर्न. खाण्याशिवाय काही वेट नाही आहे, बरोबर ना? नुसतं खायचं सामान घ्यायचं. हा नुसतं खायचं सामान घ्यायचं ना. तिकडे ते करतात बाजार, आपण इथे घेतोय सामान खायचं. ते पाहू शकता खूप गर्दी आहे. ह्याच्यामुळे मी बाजारला येत नाही, गर्दीमध्ये चालायला होत नाही. हे पाहू शकता किती मोठा बाजार आहे इथे. आणि हे गाईज पाहू शकता रॉकेट चाललंय. आणि एवढा इथून गाईज लांबपर्यंत फुल बाजार आहे. सो आता चला, एवढा बाजार झालेला आहे. तर चला आता जाऊया घरी. तर गाईज आम्ही येताना 2 जण होतो. आता माझी बहीण पण बसली आहे गाडीवर, हे पाहू शकता बबडी. आणि गाईज विषय काय झाला माहिती आहे का,
एवढी थंडी वाजते ना गाईज, बेकार थंडी वाजते. आता काय गाईज 3 दिवस झाले थंडी सुरू झाली आहे, त्याच्यामुळे खूप बेकार अवस्था झाली आहे गाईज. खूप थंडी वाजते. आता काय करू शकत नाही गाईज, स्वेटर पण नाही आणला, काय नाही आणलं. सो चला आता हे पाहू शकता अंधार पण पडलाय. आणि गाईज इथून जाऊन अजून गुरांना पाणी पण पाजायचं आहे, कारण की आम्ही सगळेजण आलो इथे. पप्पा बाहेर गेलेले, काका बाहेर गेलेले, ते पण आलेत. सो आता चलूया. आज खूप लेट झालाय गाईज गुरांना पाणी पाजायला. सो आता जाऊया पाणी पाजूया, ठीक आहे. सो चलो. जस्ट घरी आलो आणि आता झालंय लेट. आता मोबाईल लावतो चार्जिंगला आणि गुरांना पाणी पाजून येतो. सो चला भेटू नंतर. आत्ता आलोय लेट घरी आणि मम्मी मंदिराकडे आहे. ते बचत गटाचं काहीतरी त्यांचं चालू आहे. सगळ्या बायका वगैरे तिथेच आहेत, मीटिंग चालू आहे. सो आता सगळे जेवायला बसले, ते पाहू शकता इकडे. आता मी पण बसतो जेवायला. चला. आज बनवली आहे फिश आणि वांग्याचं कालवण. सो आम्ही औंध्याला गेलेलो बाजारला. आम्ही औंध्याला बाजारला गेलेलो तेव्हा फिश घेऊन आलो आणि आत्ता बनवलं फिश आणि ते शेंगा भाजलेत गाईस त्याच्यासोबत. आज लवकर ब्लॉग अपलोड केला. सो लवकर म्हणजे रात्रीच अपलोड केला गाईज, कारण की आता टायमिंग झालं आहे माझं रात्रीचंच ब्लॉग टाकायचं. सो अपलोड केला आहे मी आणि आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.